गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिट या बुकमधील चॅप्टर नंबर 2 ची समरी वाचणार आहोत. पॉईंट नंबर 1, चॅप्टर 2 टीचेस अस द टोटल रिस्पॉन्सिबिलिटी ब्रिंग्स अ टोटल फ्रीडम. म्हणजे हा जो चॅप्टर आहे आपल्याला काय शिकवतो की पूर्ण जबाबदारी जर स्वीकारली तर आपल्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण कॉन्फिडन्स येतो. जबाबदारी स्वीकारा. टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी डज नॉट मीन ब्लेमिंग युअर सेल्फ. टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी डज नॉट मीन्स दॅट ब्लेमिंग युअर सेल्फ. म्हणजे जबाबदारी स्वीकारणे म्हणजे हे स्वतःला दोष देणे नाही आहे असं लेखक म्हणतात. म्हणजे काय? व्हॉट इट मीन्स? ॲक्सेप्टिंग द एव्हरीथिंग यू एक्सपिरियन्स इज कनेक्टेड टू यू. वॉट एव्हर थिंग्स कनेक्टिंग टू यू दॅट यू हॅव टू हाऊ आय कॅन से you have to feel that, you have to take that responsibility of this. याचा अर्थ असा होतो की तुम्ही अनुभवत असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्याशी संबंधित आहे. आता मी या मोबाईलमध्ये बोलतो आहे, ही मोबाईल पण माझ्याशी संबंधितच आहे असं लेखक म्हणतात. नंबर 4, प्रॉब्लेम डज नॉट कम फ्रॉम आउटसाइड, दे ओरिजिन इनसाइड अवर सबकॉन्शियस माइंड. झिरो लिमिटचे लेखक ह्यूम लेन काय म्हणतात की प्रॉब्लेम हे बाहेरून येत नाही, ते तर आपल्या आतमध्ये जे सबकॉन्शियस माइंड्स आहे, सबकॉन्शियस माइंड्समध्ये जे स्टोरेज झालेलं आहे काही वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी ज्या काही गोष्टी सबकॉन्शियसमध्ये स्टोरेज झालेल्या आहेत त्याच्यातून आत्ता जी तुमची सध्याची स्थिती आहे ती उत्पन्न झालेली राहते असं लेखक म्हणतो. पॉईंट नंबर 5, इफ प्रॉब्लेम अपियर्स इन युअर लाईफ इट इज अ मेमरी प्लेइंग आउट विदिन यू. इफ एनिथिंग प्रॉब्लेम कमिंग टू इन युअर लाईफ दॅट इज समवेअर समहाव मेमरी दॅट इज नाऊ विच एवर प्रॉब्लेम इज कमिंग दॅट ओल्ड मेमरी इज प्लेइंग रोल. म्हणजे तुम्हाला जी सध्याची समस्या दिसती आहे ती कशी उत्पन्न झालेली आहे? लेखक म्हणतात की तुमच्या सबकॉन्शियस अंतर्मनामध्ये काही 5, 10, 15, 20 वर्षापूर्वी जे स्टोअर झालेले आहेत त्याची उत्पत्ती आहे असं लेखक म्हणतात. पॉईंट नंबर 6, बाय टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी यू गेन द पॉवर टू क्लीन दोज मेमरीज. When you are taking any responsibility, then you will get the power to clean up those old memories. So whichever result you are expecting tomorrow, day after tomorrow, or after 5 months or 1 year, that you have to start clean upping your memory. Whichever we have the bad memories, that you have to start clean upping from today itself. म्हणजे जबाबदारी तुम्ही ज्यावेळेस स्वतः जबाबदारी स्वीकारता त्यावेळेस तुम्ही ती जी मेमरी आहे, तुम्ही त्याला ज्या जुन्या पुराण्या ज्या मेमरी आहे ज्या अंतर्मनात घर करून बसलेल्या आहेत त्याला तुम्ही क्लीन करून आपल्याला जो हवं असलेलं भविष्य आहे, म्हणजे उद्या, 1 महिन्यानंतर, 5 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर आपल्याला जो रिझल्ट हवा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही आजपासून किंवा या घडीपासून तुम्ही त्या अंतर्मनाची ज्या वाईट मेमरी आहे त्याला वाईपआउट करू शकता. हे कसं घडतं? वेन यू आर टेकिंग युअर फुल ओन रिस्पॉन्सिबिलिटी. पॉईंट नंबर 7, क्लिनिंग इज डन थ्रू द एन्शंट हायवन प्रॅक्टिस कॉल्ड होपोनोपोनो. सो what writer is telling here, we have the very old process that is calling Haven practice and called Ho'oponopono. With that we can clean those memories. म्हणजे
तुम्ही जी मेमरी आहे हे पूर्वानुपार चालत जी मेमरी आलेली आहे, तर त्याला क्लीन करण्यासाठी आपल्या प्राचीन काळामधली जी पद्धत आहे होपोनोपोनो, असं लेखक म्हणतात की ही खूप पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे. पॉईंट नंबर 8, Heavlin, they cured the patient without touching them, without meeting them. They took their all responsibility on them. In the sense, when they are started to treating that patients who were insane criminal patients, so they started taking on responsibility. And in the sense, if we are thinking that someone is our responsibility, we will work from our bottom of heart. That is what a writer want to mention here. So how, म्हणजे लेखकांनी जे एकदम अतिशय क्रूर क्रिमिनल होते त्यांना बरं केलं कसं, त्याची पूर्ण जबाबदारी घेऊन. Point number 9, he did not change the patient, he changed his inner state. He changed their inner state of that patients. Why they took it that? So if he is taking any responsibility, then he thinking or we, if we are thinking these things is ours, so definitely we work from bottom of heart that I have already mentioned. Point number 10, when inner memories are cleaned, outer problem dissolved naturally. If you clean your inner memories, that outer problem automatically got dissolved. That is what writer is mentioning. म्हणजे जेव्हा तुम्ही आतल्या तुमच्या ज्या वाईट ज्या मेमरी आहेत, वाईट मेमरी ज्यावेळेस तुम्ही क्लीन करता, जर त्यावेळेस तुमची जी समस्या आहे ती ॲटोमॅटिकली आउटर साईडून डिझॉल्व होते किंवा ती समाप्त होते, असं लेखक म्हणतात. पॉईंट नंबर 11, देर आर नो विक्टिम्स, ओनली ऑपॉर्च्युनिटीज टू क्लीन. म्हणजे इथं कुणी हिअर नो वन इज विक्टीम. देर इज ऑपॉर्च्युनिटी टू क्लीन और इम्प्रूव फॉर दॅट पर्सन और एनीथिंग और एनी सिच्युएशन दॅट अराइज फ्रॉम युअर ओल्ड सबकॉन्शियस मेमरीज. म्हणजे इथे कुणीही बळी किंवा दोषी नसतो. तर ते कशामुळे झालं राहते, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमुळे किंवा तुमच्या ज्या प्रतिमा जे आहेत, म्हणजे ज्या 5, 10, 15, 20 वर्षापूर्वी ज्या तुम्ही प्रतिमा आपल्या सबकॉन्शियस म्हणजे अंतर्मनामध्ये ज्या बनवून ठेवलेल्या आहेत, त्या प्रतिमा ह्या मेन आजच्या तुमच्या समस्येचे उत्पत्ती असते. पॉईंट नंबर 12, वेटिंग फॉर अदर्स टू चेंज कीप्स यू पॉवरलेस. If you are waiting someone other came and he will change you, then definitely you are not going to get anything. म्हणजेच तुम्ही जर तिसरा किंवा दुसरा कोणी येऊन तुम्हाला काही मदत करेल आणि तुम्ही त्याची जर वाट पाहत बसाल तर तुम्हाला काहीही भेटणार नाही आहे, असं लेखक म्हणतात. तर बेसिकली याचा what is the major concept of the chapter 2? Clean yourself, clarity, take the clarity and get the confidence. That is was the major learnings from chapter 2. म्हणजे chapter 2 काय शिकवतं की तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घ्या, क्लिअर करा, तुमची पाथ क्लिअर करा. आणि ज्यावेळेस तुमचा पाथ क्लिअर होतो त्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स
किंवा जो कॉन्फिडन्स आहे तो तुम्हाला भेटतो. सो दिस इज द मेजर्स लर्निंग फ्रॉम चॅप्टर नंबर 2. थँक्यू.